नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण इलेक्ट्रोलायटिक सेलबद्दल सर्व काही जाणून घेणार आहोत। इलेक्ट्रोलायटिक सेल कशा पद्धतीने वर्क होतो किंवा इलेक्ट्रोलायटिक सेलला कन्स्ट्रक्ट कशा पद्धतीने केलं जातं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आता इलेक्ट्रोलायटिक सेलला जाणून घेत असताना सर्वात महत्त्वाचे एक 3 स्टेटमेंट्स आहेत, ते सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला लिहून देतो। इथे काय आहे बघा, पहिलं स्टेटमेंट आपण बघूया। इन दिस टाइप ऑफ द सेल अ नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन नोन ॲज इलेक्ट्रोलायसिस ऑकर्स। आता इलेक्ट्रोलायटिक सेल जो असतो त्याच्यामध्ये नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन होत असतात। आता नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हणजे काय, जी रिएक्शन आपोआप होत नाही, जी रिएक्शन होण्यासाठी बाहेरील एखादा एनर्जीचा सोर्स लागतो, त्या रिएक्शनला आपण नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन असं म्हणतो। आता इलेक्ट्रोलायसिस ही एक नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन आहे, कारण इलेक्ट्रोलायसिस होण्यासाठी एक्सटर्नल एनर्जी म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी लागते, म्हणून आपण त्याला नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन असं म्हणतो। म्हणजेच इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये सर्वात सुरुवातीला नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन होते, हे लक्षात घ्या। यानंतर मी दुसरे स्टेटमेंट लिहितो, डायरेक्ट करंट फ्रॉम एक्सटर्नल सोर्स इज पास्ड इन टू द सोल्युशन। आता याच्यामध्ये काय केलं जातं, डायरेक्ट करंट पास केला जातो एक्सटर्नल सोर्सकडून सोल्युशनमध्ये, हे लक्षात घ्या। कारण का, याच्यामध्ये नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन घडत आहेत इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये। जर नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन घडत असतील तर बाहेरील एखादा एनर्जीचा सोर्स असणे गरजेचं आहे। तो एक्सटर्नल सोर्सकडून आपल्याला काय मिळतोय, तर डायरेक्ट करंट मिळतोय, हे लक्षात घ्या। आणि याचाच अर्थ असा होतोय की इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू द केमिकल एनर्जी। इलेक्ट्रिकल एनर्जी ती केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये। आता आपण इलेक्ट्रोलायटिक सेलचं कन्स्ट्रक्शन बघू आणि त्याबद्दलची काही माहिती बघू, आणि तो इलेक्ट्रोलायटिक सेल कशा पद्धतीनं वर्क होतो तेही बघू। सगळ्यात सुरुवातीला आपण कन्स्ट्रक्शन बघू। कन्स्ट्रक्शनमध्ये मी पहिलं स्टेटमेंट लिहितो, इलेक्ट्रोलायटिक सेल कन्सिस्ट ऑफ अ कंटेनर इन विच इलेक्ट्रोलाइट इज प्लेस्ड। इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये एक कंटेनर असतो आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट प्लेस केलेला असतो। आता इथं मी एक डायग्रॅम काढतो, डायग्रॅम दिसते तुम्हाला, आणि डायग्रॅममध्ये ब्लूइश कलरचं जे सोल्युशन दिसतंय त्याला आपण इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो, हे लक्षात घ्या। एक बिकर आहे आणि त्याच्यामध्ये ते ब्लूइश कलरचं सोल्युशन तुम्हाला दिसतंय, तो आहे इलेक्ट्रोलाइट। नेक्स्ट आपण दुसरे स्टेटमेंट बघू, 2 इलेक्ट्रोड्स आर इमर्स्ड इन द इलेक्ट्रोलाइट अँड कनेक्टेड टू सोर्स ऑफ द डायरेक्ट करंट। आता आपण काय करणार आहे, हे जे तुम्हाला इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन दिसतंय त्या इलेक्ट्रोलाइटच्या सोल्युशनमध्ये 2 इलेक्ट्रोड डिप करणार। आता डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेलच, ते जे 2 इलेक्ट्रोड आहेत ते बॅटरीला कनेक्ट केलेले आहेत। मी इथं ॲरो करून बॅटरी दाखवतो। आता हे इलेक्ट्रोड कोणकोणते आहेत हे आपण बघूया। सगळ्यात सुरुवातीला जो पहिला इलेक्ट्रोड आहे, ॲरो करून मी इथं दाखवतोय, तो पहिला इलेक्ट्रोड आहे, त्याला आपण ॲनोड असं म्हणतो। आता ॲनोडवरती मोस्टली ऑक्सिडेशन रिॲक्शन ही होत असते, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर जो दुसरा इलेक्ट्रोड तुम्हाला डायग्राममध्ये दिसतोय, त्या इलेक्ट्रोडचंही नाव मी इथं ॲरो करून लिहितोय, तो असेल कॅथोड। आणि कॅथोडवरती कोणती रिॲक्शन होते, तर रिडक्शन रिॲक्शन होत असते, हे लक्षात घ्या। मागल्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑक्सिडेशन काय असतं किंवा रिडक्शन काय असतं हे समजून सांगितलेलं आहे। तुम्हाला जर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या टर्म्स पाहिजे असेल तर तो व्हिडिओ आहे तो चेक करा। आता आपण काय करू, तर याच्यानंतर वर्किंग बघू की ॲनोड नक्की कसा वर्क होतो, किंवा ॲनोड ऑक्सिडेशन कशा पद्धतीने करतो, किंवा कॅथोडचं रिडक्शन कशा पद्धतीने होते इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये, ते बघूया। आता पुढचं एक स्टेटमेंट मी लिहितोय, इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड फ्रॉम द ॲनोड अँड पुश्ड टू द कॅथोड थ्रू एक्सटर्नल सर्किट। आता ॲनोड जो असतो तिथं ऑक्सिडेशन रिॲक्शन होते, म्हणजेच काय, लॉस ऑफ द इलेक्ट्रॉन होतोय। मग जर इलेक्ट्रॉन्स इथून लॉस झालेले काय करतात, तर वरती जे तुम्हाला एक्सटर्नल वायर दिसते जी डायरेक्ट करंटला किंवा बॅटरीला जोडलेली आहे, त्या एक्सटर्नल वायरमधून हे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फ्लो होत आहेत। इथं मी ॲरोच्या माध्यमातून त्या इलेक्ट्रॉनची डायरेक्शन्स दाखवतो की इलेक्ट्रॉन कोणीकडून कोणीकडे फ्लो होत आहेत। सगळ्यात सुरुवातीला ते ॲनोडकडून निघत आहेत, तसेच पुढं जाऊन ते बॅटरीकडे जात आहेत, आणि बॅटरीकडून तो पुढं पुश केला जातोय कोणाकडे, तर कॅथोडकडे। कॅथोडकडे जाताना तुम्हाला इलेक्ट्रॉन्स आपण ॲरोच्या माध्यमातून दाखवलेले आहेत। अशा पद्धतीने तो इलेक्ट्रोलायटिक सेल आहे तो वर्क होत असतो, हे लक्षात घ्या। आपण कन्स्ट्रक्शन बघितलं आणि इलेक्ट्रोलायटिक सेल इलेक्ट्रॉनची मुवमेंट कशी करतो हे बघितलं, हे लक्षात घ्या ह्या शॉर्ट व्हिडिओमध्ये। नेक्स्ट लेक्चरला आपण गॅल्व्हॅनिक सेल कशा पद्धतीने वर्क करतो ते बघूया। नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला गॅल्व्हॅनिक सेलबद्दल अशाच पद्धतीची माहिती मिळेल। तर तुम्ही अशा पद्धतीच्या माहितीसाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।